कितीला आहे? नमस्कार। आज आम्ही ओळख करून देत आहे आपले शाहरुख भाई, तुम्हाला आमच्या आजच्या ब्लॉग मध्ये वेलकम। कसे आहात तुम्ही? फर्स्ट क्लास, आनंद। चाकण बहुल हे बघा, हे चाकण बहुल रोड आहे। आपण आता पुढे जात आहे। पुढे बघा सिंगल रस्ता असल्यामुळे ट्रॅफिक आहे। हे बघा हळूहळू पुढे चाललोय आम्ही। तर आपण आलेलो आहे चाकण बहुल मध्ये आलेलो, मुक्काम पोस्ट बहुल, खेड, जिल्हा पुणे। त्या रस्त्याला आहे आपण आता इथं। चला पुढे जाऊ, चाकणचं सिग्नल दाखवा। हा शाहरुख भाई काय म्हणताय? हाल हवा काय नाही, नजरहाटी दुर्घटना घटी, नजरहाटी दुर्घटना घटी। ड्राइविंग करना भी बहुत मुश्किल है भाई, ड्राइविंग करना। नजरहाटी दुर्घटना घटी, ये देखो इनकी आंखें देखो, किधर जा रहे हैं, एक बार भी कैमरा में नहीं आ रहा है। अंग्रेज की तरफ क्यों एक बार भी नहीं देख रहा। ये देखो बघा, गावठण भागात वातावरण किती भारी आहे, सुंदर आहे, किती भारी दिसतं। इकडं सगळं शेतीवाडी आहे, आउटसाइडला आहे, पुण्याच्या बाहेरच्या साईडला आहे हे सगळं वातावरण। तुम्ही बघा चाकण आळंदी फाटा, चाकण आळंदी फाट्याला आपण इथं आलेलं आहे। हे आहे पुढं बघा चाकण आळंदी फाट्याचा हे नजारा आहे, हे व्ह्यू आहे, हे तुम्ही बघत आहात। हे बघा हा मित्रांनो, हे नदीचा भाग आहे, चाकण रोडला लागतंय नदी। बघा पुढं लागतो चाकण मेदनकरवाडी आणि आळंदी फाटा। बघा चाकण, मेदनकरवाडी आणि आळंदी फाटा।
आता बघा इथून डाव्या हाताने जर गेलं हे भोसरीला जाते, भोसरी फाटा भोसरीकडे जाते आणि आपण सरळ जाणार चाकण. चला मग पुढं जाऊ, पुढचा नजारा दाखव. मैंने तेरे लिए रे जग छोड़ा, तू मुझको छोड़ चली. हरे भरे पेड़ पौधों के आंगन से हम निसर्ग के आंगन में खेल रहे, भाग रहे, दौड़ रहे, आनंद ले रहे. साथियों चलिए चल रहे चाकन 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 ट्रॅव्हल ब्लॉग. चाकण ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये राहा, आनंद घ्या. पुण्यातला नजराना, पुण्यातला व्ह्यू पुन्हा कसा दिसतोय 2024 मध्ये बघा. पुण्यातला आनंद व्यक्त करा. पुन्हा बघा, आज पुन्हा चाकण एमआयडीसी किती सुधारलेला आहे, काय काय सुधारणा झालेली आहे, किती रस्त्याची सुधारणा झालेत, किती फुलांची सुधारणा झालेत, काय प्रगती केलेलं आहे, किती प्रगती घडलेली आहे. चला बघू, जाऊ पुढं. चाकण एमआयडीसी, चाकण सिग्नल दाखवू. चाकण सिग्नल पासून आपण पुढं जाऊ. आपण आता चाकण रोडला आहे, शिक्रापूर चाकण रोड. चला जय जयकार करू आजच्या ब्लॉग मध्ये. बाळू मामाच्या नावाने चॅनल बाळू मामाची मंडळांचे दर्शन झाले. चला जाऊ पुढे, ब्लॉगिंग मध्ये राहा मित्रांनो. चाकणचा नजारा आम्ही तुम्हाला दाखवू. बघा नाशिक पुणे चाकण सिग्नल कसा दिसतो हे ब्लॉग मध्ये बघा. दिन तक दिन तक दिन तक दिन तक आता पासिंग. आम्ही पोचलेला आहे चाकण. चाकण बस स्टॉप, चाकण एमआयडीसी. हा पुढे गेलं की येईल आता रस्ता. आता पुढे जाऊया. पुढचं हे चाकण सिग्नलचं नजारा तुम्हाला दाखवून देऊ. बघा बस स्टॉप चाकण बस स्टॉप आणि मेदनकर वाडी. हम आ गए चाकण एमआयडीसी. हे है चाकण का नजारा. साथियों दोस्तों मित्रांनो, चाकणचा एमआयडीसीचा नजारा तुम्ही बघत आहात, घेत आहात. हे नजारा, हे व्ह्यू इथला आहे. हे चाकण एमआयडीसीचा व्ह्यू आहे इकडं. हे बघा. आता पुढं जाईल तसं तुम्हाला लागेल नाशिक मुंबईला जाणारा रस्ता, हायवे. खूप मोठा हायवे आहे. हे पुढं जाईल तिकडं, पुढं नाशिकला जाईल ना. नाशिक, परत चाकणवरनं राजगुरुनगरवरनं नाशिकवरून पुढं तिकडं जाईल गाडी. पण पुढचं सिग्नल तुम्हाला दाखवून देतो. जे हमेशा इकडं चाकणमध्ये ट्रॅफिक इकडं जाम बसते. प्रत्येक वेळेला हमेशा जाम बसते. आज जरा रस्ता मोकळा आहे तरी आम्ही पुढं जाईल तसं तुम्हाला या चाकणमधलं आहे ना सिग्नलचं नजारा दाखवून देऊ. तुम्ही बघत आहात इकडं चाकणच्या एरियामधले असलेलं हे चाकणमधला असलेला बघा छत्रपती कॅपिटल. हे बघा इकडं रॉयल पुढारी लिनन कलेक्शन. हे चाकणमध्ये येतंय, चाकण एरियामध्ये येतंय. तुम्ही बघा लागलात इकडं सर्व ठिकाणी बघा चाकण. आजूबाजूला बघा चाकणचा एरिया कसा दिसतो. पुणे महाराष्ट्र चाकणमधला हा एरिया आहे.
MIDC आहे, खूप फेमस आहे. खूप काही लोक इकडं खूप लांब लांबून आलेले आहेत कामाला, नोकरीला, धंद्याला. सगळ्या प्रकारचे लोक इकडं आहेत. इकडं बघा तळेगाव, दाभाडे, भोसरी, राजगुरुनगर. बघा राजगुरुनगर इकडं असं जातंय ड्रायव्हर साईडला, राईट साईडला. तळेगाव, दाभोली सरळ जायचं. भोसरीला इकडं ह्या साईडला जायचं. इकडं आपलं लेफ्ट साईडला हे आहे चाकण MIDCचा सिग्नलचा नजारा. हनुमानजी महाराजाचा आपण आशीर्वाद घेऊन आता आपण पुढे जात आहे. इथून राईटने गेलं ना, असं जायचं का? बरं ठीक आहे, चला जाऊ. बघा घ्या इथं चाकण. जय हनुमानजी महाराज. हे चाकण मार्केट. चाकण मार्केटच्या आतमध्ये आपण आलेलं आहे. बघा इकडचा नजारा तुम्ही बघत आहात. इकडचं चाकण MIDC मधलं चाकणच्या आतमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. हे आहे चाकण. चाकणमध्ये बघा मार्केट, कपड्याचे दुकान आहेत, होलसेल दुकान आहेत. बघा इकडं सगळं काय भेटते भाऊ. नाश्ता भेटते, सगळं भेटते. नवीन नवीन कपडे, नवीन नवीन दुकानं, भरपूर काय इकडं भेटून जात आहे. इकडं बघा न्यूश्री ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, पद्मश्री बांबुर्डेकर. हे बघा इकडं सर्व काय आहे कलेक्शन. डॉक्टर मुरुडकर क्लिनिक. हे बघा पुढं दिसतंय ना, ते पुढं जे दिसायला लागले ना, हे हायवे आहे. बघा हे हायवे आहे. आता आपल्याला सरळ जायचं ना शाहरुख भाई, या रस्त्याने सरळ जायचं ना चाकणला. बघा या रस्त्याने आता आपण चाकणला सरळ जाणार. हे गेल्यावर नाशिक, राईटनी नाशिक जातो, लेफ्टला भोसरी पुणे, इकडे लेफ्टला भोसरी पुणे जातो. आपण जाणार चाकण डायरेक्ट. हा चाकण MIDC. आपण मागणं आलो शिक्रापूर सिग्नलने आपण आलो. आता आपण जाऊ पुढं चाकण MIDC. चला आता आपलं सिग्नल सुटलेला आहे. आता आम्ही जात आहे पुढं चाकण MIDC कडे. हे चाकण MIDCचं सिग्नल आहे. बघा चाकण MIDC पुण्यावरून येणाऱ्या गाड्या आहेत इकडं. असं हे सर्व असं वातावरण आहे इकडं. ट्रैफिक रहती है इस रास्ते पे, कभी भी आओ पूरा जाम रहता है. ये देखिए उस तरफ का पूरा गाड़ी व्हीकल रुकी हुई है सिग्नल पे. यहाँ पे फुल का बंदोबस्त हो जाना चाहिए. हमारा सरकार का यही प्रार्थना है. यहाँ पे देखिए अभी थोड़ा सा ट्रैफिक कम लगा, मगर ट्रैफिक हमेशा रहती है भाई. इधर एक घंटा लटक के पड़ना पड़ता है. ये देखिए चाकण का MIDC का इस तरह का नज़ारा है. इस तरफ आप कर रहे हो, ये देखिए इस तरफ. भाई को सर्दी हो गया भाई. शाहरुख भाई अपना तबीयत का ख्याल रखो ना यार. आप ख्याल नहीं रखते हो, सर्दी में कभी भी उड़ जाते हो, काम पे आते हो. ऐसा नहीं करने का, अपने हेल्थ का ख्याल रखो. शीशी मत करो. अभी ठंडी का वातावरण है. हम अभी पीछे से चाकण सिग्नल से आ गए. शिक्रापुर से जाने वाला, अभी हम शिक्रापुर से आ गए. अभी वो पुनः भोसरी जाने वाला इधर गया, और इधर गया रांजनगांव, अपना राजगुरुनगर, नासिक, इस तरफ रास्ता आता है. वो सिग्नल क्रॉस करके आया, मगर वो सिग्नल हमेशा ट्रैफिक जाम रहती है, बहुत ट्रैफिक रहती है. आज पूरा ट्रैफिक कम था, अच्छा है. तो चलिए हम अभी आगे चल रहे हैं. चाकण MIDC के अंदर चल रहे हैं. ये देखिए चाकण MIDC का अंदर आने के बाद इस तरह का ये नज़ारा है, इस तरह का ये व्यू है. ये आपको इस तरह से दिख रहा है इधर सब. ये ऐसा दिखता है इधर चाकण MIDC पुणे के अंदर. इस तरफ है, देखिए ये नज़ारा है इस तरह का है. ये देखिए साथियों, हर जगह पे इधर कचरा ही कचरा है इस तरफ. ये देखिए
कितना स्वच्छता है पुणे, कितना सुंदर पुणे, कितना स्वच्छ पुणे। ये देखिए कितना गंदा है, कितना गंदा रास्ता गंदा है। इस तरफ स्वच्छता रास्ते का स्वच्छता का कुछ ख्याल ही नहीं है। बहुत गंदे बहुत कचरा, कोई भी आता है कचरा फेंक के रास्ते पे चला जाता है। इस तरह का ये नज़ारा है, आप देख रहे हो। ये चाकन MIDC के इस तरफ का आने वाला है। ये आता है चाकन सिग्नल से हम आते वक्त का MIDC में जाने के टाइम का ये रास्ता है। अभी हम पहुंच गए। देखिए दोस्तों, इधर इस तरफ देखिए बिरदवाड़ी। ये देखिए एरिया का नाम है बिरदवाड़ी। इस तरह का ये बिरदवाड़ी आपको दिख रहा है। तू मेरी जान, मैं तेरा जान, तू मेरी जान, मैं तेरा जान। ये देखिए मेरा शार्क भाई गिर डाला, आगे का ब्रेक दबाया, क्लच दबाया, ढम चिक मुझे बजा इस तरह का हिलने लगा। नाच जरा प्यार मेरा, तुमको सनम, हो ग्राम पंचायत बांबोळेगांव, ग्राम पंचायत बांबोळेगांव इस तरफ आता है। इधर ग्राम पंचायत बांबोळेगांव। आज देखिए हर वक्त, हर पल, हर क्षण डेली ब्लॉग में हम नया नजर अंदाजा लेके आ जाएंगे आपके लिए। आप घर बैठे चाकन MIDC का आनंद ले लीजिए। ये ब्लॉग देखिए, ये देखिए नजर ऐसा दिख रहा है चाकन MIDC। गाने का आनंद उठाते उठाते हम आगे जा रहे हैं। ना गजरे की हार, ना मोतियों की हार, ना कोई किया सिंगार, फिर भी कितना सुंदर है ये चाकन MIDC, कितना सुंदर। इसमें जान भर दिया तुमने प्यार भरा, मर्द में प्यार भरा, इसमें जीवन भरा, तुम्हारे प्यार में मैं खो गया। मित्रांनो, आता आम्ही चाकन MIDC मध्ये आलेलो आहे। चाकन MIDC मध्ये बघा असं दिसतंय सगळं इकडं। हे बघा सगळं पॉवर लाइटिंग पॉवर सगळं खाली आलंय। हा बघा लाइटिंग पॉवर का पॉवर व्होल्टेज असलं खतरनाक इकडं झालेलं आहे बघा। खाली असं वाटतंय की असं हातालाच लागतंय काय, आता असं हाताला लागतंय काय वाटतंय। एरियामध्ये आपण आलेला आहे चाकन MIDC। इकडं सगळं अल्टेक कंपनीचं नाव आहे। हे बघा इकडं सगळं राहायला बिहायला सगळं सोयी सुविधा। वीडियो बड़ा हो जाएगा, लंबा हो जाएगा, फिर भी बनाए रहिएगा। आज पुणे MIDC और आगे कुछ भी हो दिखा देंगे, ऐसा ही दिखा देंगे। आप बनाए रहेगा, व्हिडिओ में बनाए रहेगा। तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं, काय वाटलं, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सोडून जाऊ नका। इकडचा आनंद घ्या, चाकन MIDCचा आनंद घ्या। नवीन नजारा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो इकडं। हे बघा नवीन इकडचा नजारा आहे, अंदाज आहे, आनंद आहे। खूप काही इकडं वेकन्सी आहे, खूप काही इकडं भरपूर काही मजा आहे, आनंद आहे। चाकन MIDC मध्ये आपण आलेला आहे। चाकन MIDCचा ट्रॅव्हल ब्लॉग घेऊन आलेला आहे। चाकन MIDC मध्ये राहा। बघा आपण हे चाकन MIDC मध्ये किती सुधारणा झालेली आहे, किती काय झालेलं आहे, पहिलं काय होतं, आता काय झालेलं आहे। 2024 मध्ये हे अंदाज आहे, तर 2025 आता सुरुवात होत आहे। 2025 आपण वेलकम करू। चला मग पुढे जाऊ, चाकन MIDCच्या हद्दीत आपण ब्लॉग बनवू। गोल 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 आपण राऊंड फिरू, गोल 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 बघत राहू। सगळीकडे कसं दिसतंय, काय दिसतंय बघत राहू। एरिया किती सुधारणा झाले, काय झाले बघा इकडं सिटीमध्ये। इकडं पुणे चाकन MIDCचा एरिया आहे यो। चाकन MIDCच्या एरियामध्ये किती सुधारणा झाले बघा। पहिलं काय होतं, आता काय झालं। रोजगाराचं तर काय टेन्शन नाही, ज्याला जे काय
नोकरी आवडेल, ज्याचं काम पाहिजे तो त्याच्या मनपसंतीचं काम इकडे येऊन बघू शकतो, करू शकतो. पण मेहनती पाहिजे, जिद्दी पाहिजे, हट पाहिजे. चला मग आजच्या ब्लॉगमध्ये कडपर्यंत राहा. आम्ही तुम्हाला दाखवत राहू या पुणे, आपलं पुणे सिटीमध्ये असलेला चाकण एमआयडीसीचं हे व्ह्यू आहे. मित्रांनो, आम्ही रांजणगावमध्ये आहे. ट्यूजडे डिसेंबर 3. आता संध्याकाळचे वाजले 6:03 PM. हे बघा चाकण एमआयडीसीचा हे नजारा. चाकण एमआयडीसी असं दिसतं इकडं. संध्याकाळचं वेळ आहे, अंधार झालेला आहे, रात्रीचं वेळ आहे. आता कंपनी सुटलेली पण आहे, लोक घरी जात आहेत. आम्ही पण आता चाललो एमआयडीसीचं तुम्हाला ब्लॉग घेऊन आलेला आहे. चाकण एमआयडीसी बघा, चाकण एमआयडीसीचा हे ब्लॉग आहे बघा. कंपन्या, नवीन कंपन्या झालेल्या तिकडं. रस्ता असा आहे, रस्त्याचं सुधारणा झालेली आहे. रस्ता खूप छान आहे इकडं, खूप काय डेव्हलप झालेलं आहे बघा. हे मोठंच्या मोठं डोंगर फोडून बघा, डोंगर फोडलेलं आहे बघा. किती मोठं डोंगर असणार आहे. हे डोंगर फोडून इकडं रस्ता केलेला आहे. आमचा शाहरुख भाई मस्तपैकी ड्रायव्हिंग करत आहे. आता पुढं ट्रॅफिक झालेलं आहे. आता ट्रॅफिकचा आपण आनंद घेऊ आणि पुढं जाऊ. चला बघा मित्रांनो, एक रस्ता इकडे गेलाय, एक रस्ता इकडे गेलाय. आता आम्ही इकडं नाही जाणार, तर आम्ही जाणार इकडं. हे जात आहे चाकण तिकडं, तर आम्हीच जाणार भोसरी पुणे. हे भोसरी पुण्याला जाणारा रस्ता आहे. हे बघा किती खड्डे आहेत रस्त्याला. आणि हा नेहमी हमेशा ट्रॅफिक असतो हा रस्ता. I love you. I love you. सत जन्म मैं तेरे मैं शहजादी. बॉर्डरवरती उभारल्यासारखं उभारलेले आहेत. सिग्नल लागलेला आहे इकडं. आता जिकडून ज्या गाड्या यायला लागल्यात ना, ह्या गाड्या आहेत नाशिक, आपलं चाकण मार्गे नाशिकवरून येत आहेत गाड्या या. आणि ह्या पुण्याच्या दिशेला जात आहेत. इकडं पुण्याच्या दिशेला जात आहेत. आता बघा सरळ आता सिग्नल सुटलं की आम्ही पण आता इकडं आळंदीच्या दिशेला आम्ही जाणार इकडं असं या मार्गे. तुम्हाला दाखवू परत आळंदीत गेल्यावर आळंदीतलं नजारा. मित्रांनो, आता आम्ही आळंदीच्या घाटात आलोय रात्रीचे. हे बघा रात्रीचं सीन आळंदीच्या घाटात असं दिसतंय सगळं. हे आहे आळंदी घाट बघा. रस्त्याने पुढे सावधान, पुढे अपघाती वळण आहे असं बोर्ड लिहिलेलं आहे. रात्रीची गाड्या अशी येते, 2 व्हीलर जातं. आम्ही घाटात आहे आता सध्या, रात्रीचं वेळ आहे. हे रात्रीचं नजारा. हे बघा मित्रांनो, हे माऊली पेट्रोलियम भारत पेट्रोल पंप बघा. हे आळंदीमध्ये येत आहे. पेट्रोलचं जागे काय प्रॉब्लेम नाही इकडं. आळंदीतला हा पेट्रोल पंप आहे भारत पेट्रोल.
हम यार हैं, रहते हो रहते हो. मित्रांनो, पुणे मरकड सिद्धबेट श्री क्षेत्र आळंदी. आपण आता श्री क्षेत्र आळंदीमध्ये प्रवेश केलेला आहे. हे आहे श्री क्षेत्र आळंदीचा सिग्नल, मेन सिग्नल आहे. हे बघा इकडं माझ्या डाव्या हाताला, हे बघा डाव्या हाताला सिग्नल किती सुंदर विठू माऊलीचं किती सुंदर किती हे केलेलं आहे. इथं भरपूर लोक व्हिडिओ काढत आहेत. हे बघा किती भारी आहे इकडं सगळं वातावरण. आपण आता आळंदीत पोचलेलं आहे. रात्रीचा वेळ आहे. आता हे बघा आपण पुढं जाऊ. हे आहे इंद्रायणी माता. इंद्रायणी मैयाचं दर्शन करा. आपण पुलावरनं ब्लॉक करत आहे. हे घ्या इंद्रायणी मैयाचं दर्शन. आपण पुढं तिकडं जे लाल लाईट दिसतंय ना, तिकडं ज्ञानेश्वर माऊलीचं समाधी स्थळ आहे. हे बघा इंद्रायणी मैयाचं दर्शन घ्या. हे बघा इंद्रायणी माताचं दर्शन घ्या आणि ब्लॉगमध्ये राहा कडपर्यंत. राम राम, नमस्कार, हरे कृष्ण. ऐका, आता आम्ही आळंदीत आलेलो आहे. आळंदी हे गाव आहे. आळंदीमधला हे भक्त निवास आहे. बघा आळंदीमधला हा भक्त निवास एरिया आहे. पण हे ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीच्या बरोबर बाजूलाच आहे. पुण्याला जाणाऱ्या रस्त्याला आहे. आम्ही आता इथंच थांबलेलो आहे. ट्रॅफिक जाम झाले म्हणून आम्ही इथं थांबलेलो आहे. बघा ट्रॅफिक पूर्ण जाम झालेलं आहे. इथला हा भक्त निवास आहे. आम्ही तुम्हाला दाखवतो इथला ब्लॉग. तर बघा ह्या ब्लॉगमध्ये राहा. आज दिवसभरातून तुम्हाला आम्ही चाकण, आपण शिक्रापूर, चाकण, MIDC आम्ही तुम्हाला दाखवून दिले. चाकण, शिक्रापूर, MIDCच्या इथून आता आम्ही आलो आहे आळंदीमध्ये. आता रात्रीचे वाजलेले आहेत. बघा रात्रीचे किती वाजलेले आहेत. आता रात्रीचे वाजलेले आहेत 8. तर तुम्ही मला सांगा, आता आमचं ब्लॉग आम्ही इथंच एंड करत आहे. रात्रीची वेळ आहे. मी साध्या मोबाईलनं ब्लॉग करतोय. तर तुमचं सहकार्य असू दे. लवकरात लवकर आमचं टार्गेट पूर्ण होते. तुम्ही आमचं ब्लॉग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आमचं शाहरुख भाई आज आमच्याबरोबर आमच्या ब्लॉगमध्ये आलेले आहेत. ते शाहरुख भाई, तुम्हाला आजचं दिवसभर कसं वाटलं आमच्या ब्लॉगमध्ये? लय आनंद वाटला. लय आनंद वाटलं, बरं वाटलं. आनंद. ओके ओके, थँक्यू शाहरुख भाई. असंच तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये येत राहा. आम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला घेऊन येऊ. तुम्ही या, आम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही यांना घेऊन येऊ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, काय वाटलं, कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा. गुड नाईट सर्वांना गुड नाईट, बाय बाय.